नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं सर्वांचं आमच्या नवीन ब्लॉगमध्ये। तर मित्रांनो, आज माझा सुट्टीचा दिवस आणि आजच्या दिवशी आम्ही चाललोय फिरायला एका ठिकाणी। खूप जबरदस्त ठिकाण आहे मित्रांनो। खूप वर्षापासून आमची इच्छा होती तिथं जाण्याची, तर आज आम्ही तिथे जाऊन ती इच्छा आमची पूर्ण करणार आहोत। तर आमची तयारी झालेली आहे। तर असेच आमच्या ब्लॉग सोबत राहा, तुम्हाला खूप काही बघण्यासारखं मिळेल आणि कुठं चाललो हे तिथंच तुम्हाला गेल्यानंतर कळेल। तर असेच कंटिन्यू राहा। ड्यूटी होती बरं का आज नाईटले म्हटलं नाही आपलं या ठिकाणी जायचं। घरात बसून बसून जरा बोर लागतं। इथून आता आमचा 1 तासाचा रन बाकी आहे आणि अर्धाचं आलोय पुढे। इथून पुढे काय आम्हाला ॲड्रेस माहीत नाही, त्याच्यामुळे आता मी मॅप लावून निघणार आहे। चल जांभळं खायचं ना, उतर ना खाली। एक 22 किलोमीटर अंतर राहिले, थोडं पाणी वगैरे पिलं आता आम्ही परत निघतोय। इकडचं एरिया काहीच माहीत नाही आम्हाला, पूर्ण आम्ही लोकेशनच्या माध्यमातून। मित्रांनो, आता आम्ही पोहोचलो आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्युझियम मेमोरियल। हेच ते स्पेशल आहे मित्रांनो, आम्हाला जिथं जाण्याचं होतं। तर आता जस्ट पोहोचलो आहे आम्ही। आता 1:30 वाजलेले आहेत, म्हणजे आम्हाला जवळ ट्रॅव्हल्स करण्यात 2 तास लागले पूर्ण। तर चला बघूया। तुम्ही बघत आहात आम्ही आता कुठे आहे सध्या। बघा बाबासाहेबांचे कसं आहे, एकदम सुपर, एकदम बघून मन प्रसन्न होतं एकदम। बाबासाहेब कसे स्टडी करत होते बघा, त्यांचा जो पाण्याचा जो गडवा आहे तो पण तिथं आहे सगळं। तर मी आता याच्यामध्ये काही बोलणार नाही, तुम्हाला प्रत्यक्ष सर्व दाखवणार। बाबासाहेबांची टाय, टोपी, टावेल, पुस्तकं। बाबासाहेब जिथं आराम करत होते हे बघ, बाबासाहेबांनी शेवटचा श्वास याच ठिकाणी घेतलेला आहे, याच्यावरतीच। बाबासाहेबांची टाय, त्यावेळेसची घड्याळ। फोटो दिसते बरं तुले। मित्रांनो, तुम्हाला शब्द सांगू शकत नाही, एवढं बघून मन असं भरून आल्यासारखं वाटतं की बाबासाहेबांच्या ह्या गोष्टी बघायला इथे मिळाल्यात। लई दिवसाची इच्छा होती आमची, इथून ती इच्छा पूर्ण झाली।
बाबासाहेब असते त्याच्यामध्ये. बाबासाहेब प्रवासात जे वापरतात ते आहे. प्रवास साहित्य. बाबासाहेब ज्याच्यामध्ये टाय ठेवायचे. मग कसे घरगुती वापरतील हे भांडे. आज आम्ही इथे येऊन आम्हाला किती आनंद झाला हे आम्ही सांगू शकत नाही शब्दात. इथून आमची इच्छाच होत नाही निघायची बाहेर. काय म्हणत ना मन प्रसन्न झालं. आतापर्यंत तरी व्हिडिओतच पाहिला पण आता प्रत्यक्ष पाहिलं. वाटलं झाले. इथं लायब्ररीमधून एक पेन घेतला आणि एक बाबासाहेबांच्या जीवनावर आधारित एक पुस्तक घेतलं. आता आम्ही इथून निघणार आहे. झाली इच्छा पूर्ण इथे यायची. तुम्हाला इच्छा एक माहिती सांगतो. हे आता पण ठिकाण आम्हाला माहीत नव्हतं, पण हे आम्ही एका ठिकाणी व्हिडिओमध्ये बघितलं इंस्टाग्रामच्या आणि तो व्हिडिओ सेव्ह करून ठेवला. नंतर आम्ही ठरवलं की ते आम्हाला एकदा व्हिजिट द्यायची. तर आज ठरवलं, तर आज आमची इच्छा पूर्ण झालेली आहे. या ठिकाणी पूर्ण दिवस चालू असते हे, म्हणजे संध्याकाळी 5 वाजता बंद होते आणि पूर्ण 7ही दिवस चालू असते. तुम्हाला कोणाला जर यावं वाटलं इथं तर नक्की या. खूप छान ठिकाण वाटलं एकदम. आतमध्ये जेव्हा गेलो ते सर्व बघून अक्षरशः डोळ्यात पाणी आलं. एकदम असं हर्ष झालं एक प्रकारचा, की बाबासाहेबांचं जीवनशैली कशी होती ते बघितले आम्ही. बाबासाहेबांचे पूर्ण संग्रहालय इथं व्यवस्थित एकदम यांनी चांगल्या पद्धतीने ठेवलेलं आहे एकदम. तो बघून खूप आनंद वाटला. हा व्हिडिओ जो कोणी बघत असेल त्यांनी हा बाकीच्यांना शेअर करा आणि इथं या, नक्की व्हिजिट द्या. इथं खूप छान वाटलं. आता आम्ही इथून निघतो आता घरी. जवळपास 2 तास थांबलो आम्ही इथं. इथं पूर्ण निसर्गरम्य वातावरण आहे. इथं बघा बाजूला एक लायब्ररी आहे. त्या लायब्ररीमध्ये बरेच स्टुडंट येऊन स्टडी करतायत. स्टडी साधारणतः रात्रीचे 10 वाजेपर्यंत करतायत. मित्रांनो, येते रस्त्याने येत असताना जांभळे आणल्या. ते थोडं एका ठिकाणी बसून खातोय.
म्हणलं इकडे पण या काय आले. मेट्रो रेल्वे जात आहे बघा, वरती दिसते तुम्हाला. मित्रांनो जस्ट आत्ताच रूमवरती पोहोचलोय आम्ही. तर आजचा हा जो दिवस आहे आम्ही फुल एन्जॉय केला मित्रांनो. आम्हाला आजचा दिवस एकदम खूप आनंदात गेला आमचा. तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा. तुला काय बोलायचं? तर भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम, जय भीम.